ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, दृष्टीदान किंवा पाहण्याची क्षमता जेव्हा माणसाकडे असते तेव्हा निसर्ग अधिक सुंदर दिसत असतो. आजूबाजूला असलेल्या वस्तू किंवा व्यक्ती फार सुंदर दिसत असते, परंतु जेव्हा त्याच डोळ्यामध्ये एखाद्या वाळूचा कण जातो किंवा मातीचा कण जातो तेव्हा त्या डोळ्याला किती त्रास होत असते. आपली दृष्टी जणू काही पूर्णपणे ब्लर झालेली असते. आपले डोळे आपोआप मिटत असतात. ते सुंदर दिसणारं जग, सुंदर दिसणारा निसर्ग जणू काही आपल्यासाठी अस्पष्ट होत असतो, वेदना होत असतात. आणि त्या दृष्टीचं महत्व आपल्याला तेव्हा समजते जेव्हा आपल्या डोळ्यासमोर अंधार येत असतो. परंतु विचार करा अशा लोकांची की ज्यांनी हा निसर्ग कधीच पाहिला नाही, जे जन्मताच आंधळे आहेत, ज्यांना कलर काय आहे, रंग काय आहे, सौंदर्य काय आहे हे ठाऊक नाही. अशा व्यक्तीला जेव्हा अचानक दृष्टीदान प्राप्त होते, जेव्हा दृष्टी प्राप्त होते, तेव्हा त्यांच्यामध्ये असलेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. आणि हीच दृश्य आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत, जिथे दोन आंधळे व्यक्ती प्रभू येशूच्या मागे फार दूरवरून चालत आलेले होते. केवळ चालत नाही तर प्रभू येशूच्या मागे ओरडत होते की नाझरेतकर येशू आमच्यावरती दया करा. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, किंबहुना त्यांचा विश्वास चाचपसून पाहत आहे की खरोखरच तुमचा विश्वास माझ्यावरती आहे का, की मी तुम्हाला दृष्टीदान देऊ शकतो. तेव्हा ते चटकन सांगतात होय. त्या दोन्ही आंधळ्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा कधीच पाहिला नव्हता, परंतु मात्र नक्कीच प्रभू येशू विषयी ऐकलेलं होतं. आणि ऐकून, केवळ न ऐकून त्यांनी विश्वास ठेवला. आणि केवळ त्याच्याजवळ असलेल्या विश्वासाच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताला अधिक एनर्जी मिळते हा चमत्कार करण्यासाठी. आणि या चमत्कारामध्ये आपण काय पाहू शकतो? एक म्हणजे त्या व्यक्तीने केलेली तडजोड. त्या दोन व्यक्तीने जे हार्डवर्क केलेलं होतं, जे कष्ट घेतलेले होते, त्या कष्टामुळे कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताला आनंद झालेला होता. दुसरा म्हणजे त्या व्यक्तीच्या मध्ये असलेला विश्वास. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने थॉमाला सांगितलेलं होतं, जे न पाहता माझ्यावरती विश्वास ठेवतात ते धन्य. आणि हे दोन आंधळे व्यक्ती त्या व्यक्तीमधील होते. ते न पाहता देखील प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्यासाठी तयार होते. जणू काही त्यांनी आपलं सर्वस्व प्रभू येशूच्या हातामध्ये सोपवून दिलेलं होतं. आणि त्याच्या त्या विश्वासामुळे आणि त्याच्यामध्ये असलेल्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे प्रभू येशू ख्रिस्त त्याचे चमत्कार करतो. दोघांना दृष्टीदान देतो. आपल्या जवळ ऑलरेडी परमेश्वराने सुंदर अशी दृष्टी दिलेली आहे. सुंदर असा निसर्ग आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती, वस्तू आपण पाहत असतो. परंतु कधीतरी आपण परमेश्वराला या सुंदर अवयवाविषयी किंवा साठी धन्यवाद दिलेला आहे का? जे सुंदर दृष्टी आपल्याला दिलेली आहे, ज्याच्याद्वारे आपण सर्व काही पाहत असतो, एन्जॉय करत असतो, त्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानलेले आहेत का? दररोज हा दिवस जो असतो, क्षण जो असतो, हा परमेश्वराला आभार देण्याचा क्षण असतो. प्रत्येक अवयवासाठी जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेले आहे. आणि म्हणून असं सांगतात की सर्वात जगातील सर्वात श्रीमंत किंवा महागडी वस्तू म्हणजे किंवा गोष्ट म्हणजे आपलं शरीर आहे. जर आपलं शरीर चांगलं असते तर सर्व काही गोष्टी चांगल्या होत असतात. परत एकदा परमेश्वराला धन्यवाद देऊया चांगल्या अवयवासाठी, चांगल्या शरीरासाठी, चांगल्या जीवनासाठी. आणि परमेश्वराने आपला विश्वास वाढवावा. त्या आंधळ्या व्यक्तीप्रमाणे आपण आपलं जीवन प्रभू येशूच्या हातात सुपूर्दित करावं, समर्पित करावं. म्हणून आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.